पवारसाहेब म्हणजे मराठी माणसाचं एक प्रतीक. किती काय झालं तर लढायचं आणि संघर्ष करायचं आणि विचार जपायचं. पवारसाहेबांच्या आयुष्याकडे आपण जर बघितलं तर संघर्ष आपल्याला दिसतो, यश दिसतं, पण जेव्हा यश मिळतं तेव्हा अहंकार दिसत नाही. त्यामुळे लोकात नेहमी राहणारा माणूस जेव्हा लोकातच राहतो तेव्हा त्यांची ताकद वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला असला तरी साहेब लोकांमध्ये आल्यानंतर साहेबांमध्ये सुद्धा उत्साह आम्हाला जाणवतो, आनंदही होतो. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी पवारसाहेब राजकारणातही आणि समाजकारणातही पुढे आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत राहतात. नसरापूर घटनेला आज एक आठवडा पूर्ण होतं, मात्र एक आठवड्यानंतर पाहिलं एवढ्या एक आठवड्यात सुद्धा भरपूर घटना अशा लैंगिक अत्याचाराच्या असतील किंवा इतर असतील त्या भरपूर घटना बाहेर आलेल्या आहेत. अजूनसुद्धा सरकार या घटना रोखण्यात अपयशी ठरते असं वाटतं. 100% हे सरकार अपयशी ठरते, कारण का कायदाच असा आहे की लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही. दिवसाला 24 बलात्कार आपल्या महाराष्ट्रात होत आहेत, म्हणजे तासाला एक बलात्कार तिथं होतो. काल परवा मी अकोला या जिल्ह्यामध्ये गेलो होतो, अशीच एक घटना तिथं घडली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पण अशीच एक घटना घडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कायदा हा न्याय देणारा नसला नाही तर तिथं मुद्दामून विलंब हा लागतो. त्यामुळे अनेक मुलींवर अन्याय आणि परिवारावर अन्याय होताना आपण सर्वजण बघितलं. मी जालन्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेलो होतो, तिथं 3 वर्ष झाल्या घटनेला. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला जसं नसरापूरमध्ये तिथं डोक्यात दगड घालून मारण्यात आलं होतं दुर्दैवाने, तसं ती घटना घडली 3 वर्षापूर्वी. अजूनपर्यंत तिला न्याय मिळालेला नाही. त्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करूच. साताऱ्यामध्ये सुद्धा उद्या दुपारी मी स्वतः साताऱ्याजवळ जी घटना 9 महिन्यापूर्वी झाली होती, एका लहान मुलीला तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिला मारण्यात आलं होतं, त्या परिवाराला जाऊन भेटणार आहे. त्यांचंसुद्धा मत हेच आहे की आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे न्याय देण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करून नवीन कायदा आणावा लागेल. शक्ती कायदा हा जर लागू झाला, परत एकदा महाविकास आघाडी लागू केला होता, परत जर आपण लागू केला, आमचा तर पाठिंबा राहील, तर मग कुठं ना कुठंतरी महिलांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. जय पवार यांनी असं म्हणले की 2029ला सुद्धा सुनेत्रा वहिनीच बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवतील, कारण बारामतीकरांची इच्छा आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. ठीक आहे, म्हणजे आता तो वेगळा पक्ष आहे, त्यांची ती इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल व्यक्त केलेलं मत आहे. पण 2029ला सुनेत्रा वहिनींनी निवडणूक लढवली तर आपल्या पक्षाकडून विरोधी उमेदवार देण्यात येणार. आता आमचे